आपण सध्या बारामती ते सुपा या रस्त्यावरती उभा आहोत कारकेल परिसरामध्ये। आपण पाहू शकता या रस्त्याची एकदम बिकट अशी अवस्था झालेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय नागरिक दिसतात येणारे जाणारे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ती इथनं ये जा करतात, काय सांगाल? नमस्कार, मी पुण्यावरून येत असताना या रस्त्यावरून येत असताना अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे। येत असताना बघितलं तर दोन वृद्ध, दोघांच्या गाडीला अपघात सुद्धा झाला। या रस्त्यामध्ये भरपूर असे, या रस्त्यावर बघितलं तर जवळजवळ 7-8 किलोमीटर असा रस्ता आहे की पूर्ण त्याच्यात खड्डे आहे। आणि रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वाहतूक किंवा रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाणं येणं करण्यास खूप घातक ठरणार आहे। तर त्यासाठी तुम्ही तुमच्या चॅनलकडून काय करण्यात आलं तर बघा। आपण आणखीन काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून देखील आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। ही पाहू शकता आपण की एकदम दयनीय अशी अवस्था आहे। कुठले अधिकारी असतील, कुठले कॉन्ट्रॅक्टदार असेल, हा कोणच इथं लक्ष द्यायला येत नाही। तर त्यांना लवकरात लवकर ही आपण पाहू शकता, यांना गाडी देखील चालवा येत नाही। आपण यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। किती दिवस झाले असं आहे? 4-5 महिन्याला असंच रस्ता आहे। बरं, तुम्हाला काय म्हणजे तुम्ही तक्रार वगैरे दिली का? दिली तरी कधी काय झाली आजपर्यंत, आता होणार आहे। बरं, ही जी रस्ता आहे त्याचं अजून तुम्हाला काय म्हणजे अपघात वगैरे इथला कुणाचा झालाय का? झाला की गावातच झाला की चव्हाण म्हणून आता गेले 4 आठवड्यापूर्वी माणूस गेले। बरं, काय सांगाल तुम्ही? आमचं काय रस्त्याचं असते दुर्घटना अवस्था, एक तर पाऊस पाणी नाही, एक माणूस आता मध्ये गेला गावातला, सारखं संघ कोणतरी न्यायला लागतं, कामधंदा सोडून संघ न्यायचं कोणाचं। आपण आता नागरिकांकडून, ग्रामस्थांकडून आपण असं ऐकलं की ह्या खरंच दुर्दैव म्हणजे ही एवढे आज आपण इथल्या लोकांनी साहेबांना अर्ज दिले, त्यांना कॉन्ट्रॅक्टदारला फोन वगैरे केले, पण आज 2 महिने झाले ह्या रस्त्याची एकदम बिकट अशी अवस्था। आमचे सरपंच या गावचे सरपंच देखील इथं आता जाता आलेले आहेत, त्यांच्याशी आपण त्यांना विचारूया। तुम्ही काय याबद्दल काय गावात तक्रार केली आपण त्यांना, काय झालं? त्यांनी सांगितलं आपल्याला की जर तुम्हाला इकडे उचलून देतो, बाजूला काढून देतो म्हणून। बरं, ह्या विभागाचे जे साहेब आहेत त्यांचं काय तुमचं बोलणं झालं का? त्यांचं नाही बोलणं झालं, कॉन्ट्रॅक्टरचं फक्त बोलणं झालं आमचं। त्यांनी सांगितलं तर आम्हाला ही टाकलेलं डबा आहे का नाही ते बाजूला काढून देतो। बरं, कॉन्ट्रॅक्टदार कोण आहेत काय? बरं, तुम्ही या गावचे प्रथम नागरिक या नात्याने तुम्ही म्हणजे आता सध्या तुमचं पावलं धोरणं काय आहेत? आता काय म्हणजे ऍक्शन काय, एखादा अपघात झाला, कुठं काय झालं तर तुम्ही म्हणजे पावलं उचलणार आहे का? कधी कधी येणार आहे? आम्ही कळवलंय, कालचा ऍक्सिडेंट झालेला सुद्धा आम्ही त्यांना कळवलंय की बाबा हे पटकन काढून घ्या। त्यांनी सांगितलंय की 2 दिवसात आम्ही तुमचं एक साईडला घेऊन मार्गी लावतो, पण त्यांनी काही लावलं नाही। बरं, हे आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत। त्यांनी असं सांगितलंय की इथल्या कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला आपण कळवले ऍक्सिडेंट झाल्यानंतर, ती 2 दिवसाच्या आत ती खडी जी आहे ती उचलून रस्त्याच्या साईडला करणार आहेत। कॅमेरामॅन राजेश बनसडेसह अमित बगाडे, बारामती लाईव्ह। इथले स्थानिक ग्रामस्थ रहिवासी निलेश वाबळे हे आहेत, त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत या रस्त्याच्या। इथं मला तर एकदम बिकट अशी अवस्था दिसती वाबळे साहेब, एकदम म्हणजे आता ही आपण पाहू शकता ही गाडी तो गाडी चालवताना इतकं म्हणजे त्याला त्रास होतोय, तरी देखील कुठल्याही प्रकारचे अधिकारी आणि इथं कॉन्ट्रॅक्टदार येत नाही आणि याकडे 2-3 महिने झाले दुर्लक्ष आहे। ती वस्तुस्थिती काय आहे ती आपण आपल्यासोबत निलेश वाबळे आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या रस्त्याचं काम जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यापासून सुरू आहे। आपण बघताय हे सगळे ढीग रस्त्यावरती आणून टाकलेले आहेत। ह्याच्यामुळे काय होतंय की वाहतुकीला मोठ्या प्रमाणावरती अडथळा निर्माण होतोय। रात्रीच्या वेळी गोष्टी कुठल्या दिसत नाहीत, त्याच्यामुळं भरपूर या ठिकाणी अपघात झालेत। मगाशी
आमच्या गावातला मी गेलो होतो तेव्हा गावातल्या लोकांनी सांगितलं की एक माणूस दगावला पण इथं. हे जर ढीग बघितले तर 2 गाड्या जर एका समोरून एक आल्या तर एका गाडीला कसंच जाता येत नाही. 2 व्हीलरवाले लहान मुलं किंवा आज बाया माणसं दुधाच्या धंद्यानिमित्त वगैरे ह्या ठिकाणी ये जा करत असतात, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती हे होतंय. त्या संदर्भात मी PWDच्या अधिकाऱ्यांना फोन देखील केले आणि या ठिकाणी काय होतंय ह्याची कल्पना दिली, परंतु अधिकाऱ्यांनी कुठलीही गोष्ट माझी ऐकून घेतली नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही. अतिशय बेजबाबदारपणे वागणं वाटलं मला अधिकाऱ्यांचं, की माणसं मेल्यानंतर तरी तुम्ही जागे व्हा. आज या ठिकाणी एवढी अपघात झाले, एवढ्या लोकांना लागले. भाऊबीजेच्या दिवशी जरी बघितलं तुम्ही तर 2-4 लोक इथं पडली बाहेर गावावरून येणारी माणसं या ठिकाणची दगावली तरी तुम्ही लक्ष देत नाही. आज तुम्ही बघत असाल कुठेही बघा अपघात होईल किंवा रस्त्याचं काम चालू आहे अशी दिशा दर्शवणारे कुठलेही बोर्ड नाही. मला PWDच्या अधिकाऱ्यांनी एक विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळेस संबंधित ठेकेदारांना हे रस्त्यावरती असे ढीग टाकून तुम्ही काम करायला सांगताय का तो करतोय, आणि जर तो चुकीचं करत असेल तर तुमच्याकडून त्याच्यावरती काय कारवाई केली जाते. आता जर आपण बघणार असाल तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही हे जे तुम्हाला ढीग दिसतात अतिशय निकृष्ट दर्जाचे, म्हणजे हे खडीकरण चालू आहे का डांबरीकरण चालू आहे त्या बाबतीत मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी कुठल्याही प्रकारचं मला उत्तर दिलेलं नाही. हे त्यांनी खडीकरण म्हणून आणलंय. बघा याच्यामध्ये पूर्ण हे माती दिसते, ही खडी आहे का माती, पुढचा ढीग तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे काय आहे, याला खडी म्हणायचं का, कुठली खडी, कसली खडी, काय हे बघितलं तर तुम्ही हे बघा माती आहे ही सगळी. हे बघा ही अशी माती, हे जर तुम्ही आज खडीकरण इथं करणार असेल तर ह्याच्यामुळे शासनाचं पैशाचं किती नुकसान होणार आहे. हे बघा काय इथं हे बघा काय, हे बघा तुम्हाला वाटून थोडं दाखवतो. हे बघा असे जर निकृष्ट पद्धतीचं जर तुम्ही वापरून काम करणार असेल तर त्यापेक्षा तुम्ही काम नाही केलेलं बरं ना. आज काय होणार आहे, तुम्ही काम करणार आणि परत 1-2 महिन्यांनी हा या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. बरोबर. अशा प्रकारे खरंच वस्तुस्थिती आहे. आपण पाहिलेलं आहे ही खडी नसून निव्वळ अशी माती आहे आणि ही माती आणून रोडला टाकली. म्हणजे इथं दिशाभूल का फसवणूक शासनाची करतोय कॉन्ट्रॅक्टदार, काही जाणून बुजून ह्या भागाला असं करतात हे देखील समजत नाही. कॅमेरामॅन राजू बनसडेसह अमित बगाडे.